आपल्या महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे ते विहिरीच्या 3 पार्श्वावर आहे. हेच मंदिर पाण्यासाठी लांबून लांबून पब्लिक येते. असलं भयानक मंदिर आहे. त्यात पुन्हा हेच मंदिर हिमाडपंथी आणि मुघलाच्या काळात बांधलेलं आहे. असलं खतरनाक मंदिर ते पण आपल्या महाराष्ट्रात. तुम्ही कधी पाहिले का? नाही ना पाहिलं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं दाखवतो. काही पण असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो राम राम. सकाळ ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो शेवगाव मध्ये असलेल्या बालम टाकळी गावाला. इथं असं मंदिर आहे ते विहिरीच्या 3 पार्श्वावर आहे आणि मुघलाच्या काळात बांधलेलं आहे. बरं, तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा फॅमिलीला घेऊन हे मंदिर पाहिलं यायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा हे मंदिर कोणी कोणी पाहिलंय. चला आता तुम्हाला इथलं मंदिर दाखवतो आणि इथली माहिती पण सांगतो. त्यात पुन्हा इथं जे विहिरीत महादेवचं मंदिर आहे, भैरव विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हेच विठ्ठल रुक्माईचं मंदिर 1752 साली बांधलेलं आहे आणि विहिरी मधलं महादेवचं मंदिर 1759 साली बांधलेलं आहे. इतकं जुनं महादेवचं मंदिर ते पण विहिरीत, फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे. बरं, तुम्हाला पण तुमच्या मित्रासोबत हे मंदिर पाहायला यायचं असेल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. 100% तुम्हाला कधीतरी कामाला येईल. इथल्या महादेवच्या पिंडीचं दर्शन घेतलं घ्या तुम्ही पण. इथलं दर्शन करा, आपल्या व्हिडिओला लाईक. या महादेवच्या मंदिराजवळच मारुतीचं मंदिर आहे. इथलं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. या मंदिराच्या मागच एक दगडी दीपमाळ आहे. बरं, तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या आयडीला फॉलो करून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.